लिव्हर कॅन्सर हा शब्द ऐकला की मनात एक पहिला विचार येतो, आता कदाचित काहीच होणार नाही. पण आज एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की लिव्हर कॅन्सर अनेकदा अचानक येत नाही. तो एक ॲक्च्युली लांब प्रवासाचा शेवट असतो आणि तो प्रवास आपल्याला आधीच ओळखता येऊ शकतो. आणि जर तो वेळेत ओळखला तर लिव्हर कॅन्सरवर अनेक रुग्णांमध्ये पूर्णपणे बरे करण्याच्या उद्देशानं अनेक उपचार करता येतात. त्यामुळे फरक फक्त एका गोष्टीचा, कधी तपासलं आणि कुठे पोहोचले. आणि एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो, आज आपण यकृताच्या सर्वात कॉमन प्रायमरी कॅन्सरबद्दल बोलतोय. ह्याला आम्ही टेक्निकली हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजे HCC असं म्हणतो, पण तुमच्या समोर डिस्कस करण्यासाठी सोप्या भाषेत मी त्याला लिव्हर कॅन्सर असंच म्हणेन. तोच आज समजून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस, गट टॉकवर आपलं स्वागत. आधीच्या भागात आपण पाहिलं की न दुखणारी कावीळ का धोकादायक असू शकते आणि फॅटी लिव्हरचं रूपांतर हळूहळू सिरोसिसमध्ये कसं होऊ शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये त्या पुढचा भाग म्हणजे यकृताचा कॅन्सर नक्की कुठून येतो, सिरोसिस म्हणजे नेमकं काय, उपचार कसा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती एक तपासणी तुमचं आयुष्य वाचू शकते ह्याबद्दल आपण बोलू. सिरोसिस आणि कॅन्सर ह्याचा संबंध आधी एक पायरी समजून घेऊ. यकृतावर जेव्हा वर्षानुवर्ष इजा होत राहते, कुठलंही कारण असू द्या, अल्कोहोल असू द्या, हिपॅटायटिस B असू द्या, हिपॅटायटिस C किंवा फॅटी लिव्हर, तेव्हा यकृत हळूहळू कडक होत जातं. हे कडक झालेलं यकृत म्हणजे डॅमेज लिव्हर, ज्याला आपण सिरोसिस असं म्हणतो. आता महत्त्वाचा मुद्दा असा की बहुतेक HCC म्हणजे लिव्हर कॅन्सर हे सिरोसिस किंवा जुन्या यकृताच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तयार होतात. म्हणजे काय की आयदर सिरोसिस किंवा हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C जर असतील तर सोबत कॅन्सर होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर सिरोसिस ही लिव्हरमध्ये एक प्रकारची जमीन तयार करते आणि कॅन्सर हे त्यावर उगवणारं असं एक पीक आहे. म्हणूनच सिरोसिस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा कॅन्सरचा धोका ओळखून त्याच्यावर सर्व्हिलन्स ठेवला पाहिजे. आता हे मी तुम्हाला भीतीसाठी सांगत नाही आहे, पण हे तुम्ही एक संधी म्हणून बघू शकता. कारण ह्याचा धोका ज्या लोकांना आधीच माहिती आहे त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येतं आणि लक्ष ठेवलं तर कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजला सापडू शकतो. आता एक महत्त्वाचं, सिरोसिस दर 6 महिन्यांनी तपासणी हा आजचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं. का बरं? कारण सिरोसिस पेशंट्समध्ये तुमचे डॉक्टर दर महिन्यांनी यकृताची सोनोग्राफी आणि अल्फा फिटोप्रोटीन तपासणी दर 6 महिन्यांनी करण्याचा सल्ला देतात. याला आम्ही सर्व्हिलन्स म्हणतो. म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला लक्षणं येतील त्याच्या आधीच ह्या कॅन्सरवर नजर ठेवणं. आता हे का महत्त्वाचं आहे? कारण छोटा लिव्हर कॅन्सर युजुअली कुठलंही लक्षण देत नाही, पोट दुखत नाही, वजन घटत नाही किंवा कावीळही होत नाही. आणि शक्यतो जेव्हा लक्षणं येतात तोपर्यंत तो अनेकदा बराच मोठा झालेला असतो. त्यामुळं दर 6 महिन्यांमध्ये सोनोग्राफी मध्ये तो लहान जर दिसला, पकडला गेला तर उपचार करण्याच्या टप्प्यामध्ये आपण असतो आणि पूर्णपणे बरा होण्याची किंवा क्युअर होण्याची शक्यता खूप वाढून जाते. त्यामुळं अनेक रुग्णांना क्युरेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे पूर्ण बरे करण्याच्या उद्देशानं ट्रीटमेंट देता येऊ शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की सिरोसिस जर आहे तर दर महिन्यांनी सोनोग्राफी आणि AFP म्हणजे अल्फा फिटोप्रोटीन ह्याची तपासणी, ही एक सवय पेशंटचं आयुष्य डेफिनेटली वाचवू शकते. आता एक चांगली किंवा आशेची गोष्ट आपण म्हणूया की लिव्हर कॅन्सरच्या बहुतेक कारणांवर आपण आधीच काम करू शकतो. कुठली कारणं आहेत? पहिलं कारण आहे अल्कोहोल. लिव्हरला सगळ्यात मोठी इजा पोहोचवणारी गोष्ट, त्यामुळे तुम्ही थांबवली तर यकृताला श्वास मिळतो. दुसरं, हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस Cचं इन्फेक्शन. तुम्ही जर ऑलरेडी व्हॅक्सिन घेतलेला असेल तर ह्या आजारांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. एस्पेशली हिपॅटायटिस B ची लस उपलब्ध आहे आणि हिपॅटायटिस C वर आज औषधं उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही हे आजार टाळू शकता, त्यापासून पुढे होणारा कॅन्सरला दूर ठेवू शकता. त्यामुळे सिरोसिस झालेला असेल
आणि हिपॅटायटिस बी किंवा सीला तुम्ही अँटीबायोटिक अँटीव्हायरल देऊन बरं केलं असेल तरीही लिव्हर कॅन्सरची सर्व्हिलन्स थांबवू नका. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे फॅटी लिव्हर. आता फॅटी लिव्हरची कारणं काय आहेत? वाढतं वजन, डायबिटीस आणि यकृतामध्ये चरबी साठणं. आज अनफॉर्च्युनेटली सिरोसिसचं सगळ्यात वेगानं वाढणारं हे कारण आहे. त्यामुळं वजन आणि साखर जर आपल्याला नियंत्रित ठेवता आली तर ही त्या सिरोसिसला प्रिव्हेंट करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. म्हणजेच लिव्हर कॅन्सरचं प्रिव्हेन्शन तुम्ही फॅटी लिव्हरच्या प्रोग्रेशनला थांबवून करू शकता. आता समजा सोनोग्राफीमध्ये तुम्हाला यकृतामध्ये एक गाठ दिसली तर पुढे काय? आता इथे लिव्हरमध्ये ज्या गाठी तयार होतात त्याचे काही विशिष्ट असे लक्षणं असतात आणि विशिष्ट अशा तपासण्या पण असतात. तपासणी कुठली? तर आम्ही त्याला ट्रिपल फेज कॉन्ट्रास्ट एनहान्स्ड CT किंवा MRI असं म्हणतो. म्हणजे काय की 3 फेजमध्ये केला जाणारा CT स्कॅन किंवा MRI स्कॅन. आता ह्याच्यात आपण काय करतो की वाटे आपण एक कॉन्ट्रास्टचं इंजेक्शन देतो आणि ह्या गाठीच्या कॅरेक्टर्सना म्हणजे गाठ कधी कॉन्ट्रास्ट भरवते किंवा कधी कॉन्ट्रास्ट रिकामा करते हे आपण टप्प्याटप्प्याने बघतो. आणि ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे की प्रत्येक प्रकारच्या गाठीचं एक वेगवेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर असतं. त्यामुळे लिव्हर कॅन्सरचं निदान हे बऱ्याचदा बायोप्सी शिवाय म्हणजे तुकडा काढल्याशिवाय फक्त स्कॅनवरून होऊ शकतं. कारण सिरोसिस झालेल्या यकृतामध्ये त्या गाठीचं चित्र ती स्वतःच तयार करते किंवा ते चित्र स्वतःच तुमच्याशी बोलत असतं. आता AFP किंवा अल्फा फिटोप्रोटीनबद्दल बोलूया की ही गोष्ट आपण कॅन्सर असलेल्या पेशंट्सना सर्व्हिलन्स करण्यासाठी वापरतो. पण AFP कॅन्सर पेशंट्समध्येही नॉर्मल असू शकतो किंवा AFP वाढला असेल तर कॅन्सरच आहे असंही नाही. त्यामुळे ही एक साथ देणारी टेस्ट आपल्याला आहे. ती एकटी कुठलाही निर्णय ह्या प्रकारचा घेऊ शकत नाही. त्यामुळं एक महत्त्वाची गैरसमजूत तुमच्या सगळ्यांची मी दूर करू इच्छितो की लिव्हर कॅन्सर म्हणजे शेवट हे आज खरं नाही. लवकर सापडलेला लिव्हर कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पूर्ण बरं करण्याच्या उद्देशानं ट्रीट करता येतो. पण एक अट जरूर आहे, लिव्हर कॅन्सरचा उपचार फक्त कॅन्सर किती आहे ह्यावर ठरत नाही तर यकृतसुद्धा त्याच्यासाठी किती चांगलं काम करतंय हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळं लिव्हर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टींचा बॅलन्स बघावा लागतो. म्हणजे यकृताची कंडिशन आणि कॅन्सरची स्टेज ही बघून तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. आणि ह्यामुळे तुम्ही युजली HPB किंवा लिव्हर सेंटर असलेल्या ठिकाणी उपचार घेणं हे योग्य राहतं. HPB म्हणजे यकृत, पॅनक्रियाज आणि पित्तनलिका किंवा बाईल. आता हे का महत्त्वाचं? मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा असं बघतो की एखाद्या ठिकाणी इव्हॅल्युएट झालेला पेशंट असं म्हणून पाठवला जातो की ऑपरेशन होणार नाही. पण तोच पेशंट जेव्हा एखाद्या अनुभवी लिव्हर किंवा HPB सेंटरमध्ये येतो तेव्हा आजकाल बऱ्याचशा उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे ऑपरेशन करणं शक्य असतं. काही पेशंट्समध्ये यकृत प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करून सुद्धा हा कॅन्सर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीच होणार नाही हे ऐकल्यावर थांबण्याआधी एखाद्या अनुभवी लिव्हर सेंटरचं मत घ्या, गप्प बसू नका. आता लिव्हर कॅन्सरचा उपचार हा एकाच पद्धतीनं आहे असंही नाही. प्रत्येक रुग्णानुसार, त्याच्या कॅन्सरच्या स्टेजनुसार आणि त्याच्या लिव्हरच्या स्टेटसनुसार आपण हे ऑप्शन्स ठरवतो. पहिला ऑप्शन तो म्हणजे लिव्हरचं रिसेक्शन, म्हणजे गाठ असलेला यकृताचा भाग पूर्णपणे काढून टाकणे. आता उरलेलं जे निरोगी यकृताचा भाग आहे तो हळूहळू आपोआप वाढतो जेवढा शरीरासाठी आवश्यक असतो आणि आपलं काम सांभाळण्याची क्षमता तो निर्माण करतो. दुसरं गोष्ट आहे ॲब्लेशन, म्हणजे छोट्या गाठीसाठी आपण एखादी स्किनद्वारे सुई टोचून लिव्हरपर्यंत पोचतो आणि त्याच्या सुईच्या टोकावर जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेनं ही गाठ किंवा हा कॅन्सर आपल्याला जाळून टाकता येतो. तिसरा ऑप्शन जो मी तुम्हाला अगोदर बोललोय की लिव्हर ट्रान्सप्लांट.
की जिथे यकृत खूप खराब झालं आहे आणि कॅन्सरही छोटा आहे, मर्यादित आहे, पसरलेला नाही, अशा ठिकाणी आपण कॅन्सरची आणि सिरोसिसची दोन्ही ट्रीटमेंट एकाच वेळी करून लिव्हर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन म्हणजे यकृत प्रत्यारोपणाचा ऑप्शन अशा पेशंट्सना देऊ शकतो. चौथी थेरपी आहे TACE किंवा TARE. ह्याच्यामध्ये आपण सोप्या भाषेत सांगायचं तर काय करतो की आपण त्या गाठीपर्यंत एन्जिओग्राफी करून पोहोचतो आणि तिथे काही अशा प्रकारची औषधं किंवा रेडिएशन निर्माण करणारी पार्टिकल्स टाकतो जेणेकरून तिथला रक्त पुरवठा बंद होतो किंवा रेडिएशनच्या ऊर्जेमुळे तिथला कॅन्सर नष्ट होतो. आता काही पेशंट्समध्ये नवीन इम्युनोथेरपी आणि काही अशी औषधं आहेत की जी कॅन्सरला बऱ्याच काळ नियंत्रणात ठेवू शकतात, त्याचं प्रोग्रेशन थांबवू शकतात. किंवा काही पेशंट्सना ज्यांना आपण म्हणतो की ब्रिजिंग थेरपी, एक थेरपी करून साईज कमी करणे आणि नंतर ऑपरेशन करून ती गाठ काढून टाकणे. तर प्रत्येक योग्य रुग्णाला कुठली पद्धत योग्य असेल ही तुमची अनुभवी HPB किंवा लिव्हर टीम तुम्हाला सांगते. हा व्हिडिओ आज तुम्ही पाहिलात, पण तो खऱ्या अर्थानं कामी येईल एका क्षणी. ज्या दिवशी डॉक्टर म्हणतील की एखाद्या पेशंट्सना यकृतावर सिरोसिस आहे, त्या क्षणी हा व्हिडिओ आठवा, कारण पुढचं सगळं त्या क्षणी ठरतं. लिव्हर कॅन्सर हा लिव्हर सिरोसिसच्या प्रवासाचा शेवट असतो आणि तो प्रवास आधीच आपल्याला ओळखता येतो. त्यामुळं सिरोसिस आहे तर दर 6 महिन्यांनी तपासणी, गाठ सापडली तर अनुभवी लिव्हर सेंटर गाठा. लढाई खूप खूप वेगळी असू शकते. त्यामुळे घरात कोणाला लिव्हर सिरोसिस, कावीळ किंवा जुनं यकृताचा आजारपण असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित ती एक सोनोग्राफी त्यांच्या आयुष्याची डायरेक्शन बदलू शकते. अजून बघायचं असेल तर आमचा फॅटी लिव्हर किंवा न दुखणारी कावीळ हा एपिसोड पण तुम्ही बघू शकता. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. नमस्कार.